नमस्कार, ओम साईराम फूडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मोड आलेल्या मुगाची भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी पाहणार आहोत। तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर एका कढईमध्ये मी एक मोठा कांदा चिरून घेतला, एक टोमॅटो चिरून घेतला आणि 5-6 काजू टाकले आणि मस्त 10 मिनिटं शिजवून घेतला आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेते। त्यामध्ये मी थोडेसे लसूणच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा टाकून बारीक पेस्ट करून घेतली। आता एका कढईमध्ये मी तेल टाकलं, तेल टाकलं त्यामध्ये आता मोहरी टाकते। मोहरी छान तडतडली फुलली की मगच आपण जिरे घालायचं, नाही तर मोहरी दाताखाली येते आणि खात्या वेळेस अशी कचकच लागते मैत्रिणींनो। मोहरी छान तडतडली त्यामध्ये जिरं घातलं, जिरं छान फुललं ना 5-6 कढीपत्त्याची पानं टाकले, त्यामध्ये कांदा टाकला। आता कांदा छान गुलाबी रंगावर परतवला आणि त्यामध्ये मी तिखट, हळद, मीठ, थोडासा किचन किंग मसाला, थोडासा अंबारीचा कांदा लसूण मसाला टाकला आणि जी आपण पेस्ट बनवली होती ती टाकली। बघू शकता आता भाजीला मस्त असं तेल सुटलेलं आहे। आता त्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी घालते, त्यानंतरच मग मी मोड आलेले मूग घालते। मी गरम पाणी दाखवलं नाही मैत्रिणींनो, बाजूच्या गॅसवर ठेवलं होतं, त्यामुळे आपल्या भाजीला छान तरी सुटते गरम पाण्यामुळे। कुठल्याही तुम्ही रश्श्याच्या ग्रेव्हीच्या भाजीला गरम पाणी घातल्यावर छान अशी तरी सुटते आणि भाजी खावी खावीशी वाटते। आता त्यामध्ये मोड आलेले मूग घालून मी 7-8 मिनिटं शिजवून घेतली छान। जास्त पण शिजवायचं नाही मैत्रिणींनो, नाही तर पूर्ण भाजीची ग्रेव्ही होऊन जाते। आणि आता एका ताटामध्ये गरमागरम भाजी सर्व करायची। आता मी जिरा राईस बनवलेला होता, कांदा पोळी भाजी, अशी गरमागरम भाजी लिंबू कांदा पोळी असेल तर खायला खूपच छान लागतं। मी माझ्या छोट्या छोट्या रेसिपी घाई गडबडीमधल्या शेअर करत असते मैत्रिणींनो, तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा। आणि सगळा गोंधळ असतो आवाजामध्ये पण मी शेअर करत असते किंवा शूट करत असते, तर मला समजून घ्या आणि माझ्या रेसिपीला लाईक शेअर करा।